चांदवड तालुक्यातील मनमाडलगत असलेल्या मौजे रापली येथे कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर वय वर्ष 5 हा रविवारी दुपारी 12 वाजेपासून बेपत्ता होता। सदर घटनेची दखल घेऊन काल रात्री 6 वाजेपासून प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले व रात्री गावातच मनमाडचे डीवायएसपी बाजीराव महाजन, चांदवडचे पीएसआय कैलास वाघ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह मुक्काम ठोकून रात्रभर तपास कार्य चालू ठेवले। गावातील तरुण मुलांनी सुद्धा संपूर्ण परिसर पिंजून काढला। गावातील बऱ्याच विहिरीचे पाणी काढून बघण्यात आले। आज सकाळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे एसपी विक्रम देशमाने, मालेगाव ॲडिशनल एसपी अनिकेत भारती, मनमाड डीवायएसपी बाजीराव महाजन, चांदवड पीआय कैलास वाघ, मनमाड पीआय खरे, येवला पोलीस स्टेशन यांनी परिसरात कसून तपासणी केली। यावेळी परिसरातील भागवत झालटे, संघरत्न संसारे व गावातील युवा तरुण मित्रांनी मोठ्या प्रमाणात परिसरात शोध घेतला। रात्रभर हे सर्व तपास कार्य सुरूच होते। शेवटी आज गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले। अनेक तर्कवितर्कही यावेळी करण्यात आले। कुणी या मुलाचे अपहरण केले की काय या संदर्भातील अनेक सीसीटीव्ही तपासण्यात आले। शेजारीत रेल्वे लाईन असल्याने सर्व बाजूने तपास करून शोध न लागल्याने सदर घटनेची दखल घेत काल सायंकाळी 6 वाजेपासून पोलीस प्रशासनाने सदरील शोध मोहिमेत डॉग स्क्वॉडची मदत घेतली। डॉग स्क्वॉडने घरासमोरील विहिरीकडे मार्ग दाखवल्याने संशय बळावला आणि सदरील विहिरीत शोध घेतला असता सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सुभाष बिडगर यांच्या स्वतःच्याच 10 परस विहिरीत त्यांचाच नातू कृष्णा याचा मृतदेह मिळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या अतिशय खोल विहिरीतून भागवत झालटे यांनी उतरून सदरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला। याबाबतचा अधिक तपास चांदवड पोलीस करीत आहेत। संजय जाधव, मी नाशिककर न्यूज, चांदवड।